गणेशाय नमः। नलगे करणे तीर्थाटन, हट योगादिक साधन, वेदाभ्यास शास्त्र ज्ञान, मोक्ष साधन कारणे, अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वारता, तेथे काही नवरेची, वर्तत असता संसारी, स्वामी पद आठवी अंतरी, तया ते या भवसागरी, निश्चय तारिती समर्थ, सर्व कामना पुरवण, अंती दाविती सुरभवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही, मंगळ वेडे ग्रामात, राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जनसमस्त, वेडा म्हणती तयासी, आपुली व्हावी प्रख्याती, हे नसेसी जयाच्या चित्ती, स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता, कोणासी भाषण न करीती, कवणाचे ग्रहाण जाती, दुष्टोत्तरे जनताडिती, तरी क्रोध नयेची, शीतोष्णाची भीती, नसेची ज्यांची या चित्ती, सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ, सुखदुःख समान, सदा तृप्त असे मन, लोकवस्ती आणि वन, दोन्ही जयासारखी, परमेश्वर रूप यती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हसती दयाते, त्यावेळी मंगळवेढ्यात, बसप्पा तेली राहत, दारिद्र्ये पीडिला बहुत, दीनस्थिती दयाची, बसप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माजारी, 18 विश्व दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना, तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज, कंटक शय्या करुण, त्यावरी केले शयन, ऐसे नवल देखोन, लोटांगण घालितसे, अंतरी पट लिखून, यती ईश्वरांश पूर्ण, मनोनी सुखे शयन, कंटक शय्येवरी केले, अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी, म्हणते कृपा कटाक्षे करुणी, दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडो नियास्तविता, झाला बहुत प्रकारे, सकल ब्रह्मांड नायका, कृपा घना भक्तपालका, पापताप दैन्यहारका, विश्वपते जगद्गुरु, पाहुनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यती, वरद हस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे, बसाप्पाचे श्रीचरणी, मन जळले तैपासुनी, राहू लागला निशिदिनी, स्वामी सन्निध आनंदे, जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात, ऐसे पाहुनी हसत, कुटील जनतयाते, वेड्याच्या नादी लागला, संसार याने सोडिला, घरदार विसरला, वेडा झाला निश्चय, मग बसप्पाची कांता, ऐकून या ऐशी वार्ता, करीत असे आकांता, म्हणे घर बुडाले, आधीच आम्ही निर्धन, परिमोल मजुरी करून, करीत होतो उपजीवन, आता काय करावे, बसप्पा येता ग्रहासी, दृष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले, परी बसप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त, जनापवादा न भीत, नसे चाड कोणाची, ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान, ते होऊनी सावधान, चित्त देऊनी ऐकावे, एके दिवशी अरण्यात, बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोर तम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी, समर्थ ओठोनी चालले, पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वाप देव रडती, आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नानापरी, मार्ग न दिसे त्या माजारी, चरणी रुतती कंटक, परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी दडली चित्ती, देहभान नसेची, आधीच रात्र अंधेरी, वृक्ष दाटले नानापरी, मार्ग न दिसे त्या माजारी, चरणी रुतती कंटक, तरी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची, तो समर्थे केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान, पाद स्पर्श सर्पा झाला, बसप्पा भाणावरी आला, अपरिमित देखिला, सर्पसमूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय, पाहून या ऐसी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले, भिऊ नको या समयी, जितुके पाही ते तुके घेवी, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी, गुंडाळुनी सर्पात्वरित, सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट जाहले, तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बैसले, समर्थ एका देऊळी, तेथे आपुले अंगवस्त्र, बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्पगुप्त जाहला, ऐसे नवल देखोनी,
चकित झाला अंतःकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती, त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा स्वत्वर, सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशिजे, आनंदोनी मानसी, बसप्पा गेला ग्रहासी, वर्तमान सांगता कांतेसी, तेही अंतरी सुखावे, कृपा होता समर्थांची, वार्ता न उरेची दैन्याची, याविषयीही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे. असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे, पाप ताप आणि दैन्य, ज्यांचे दर्शन निरसोन, जायते पद रात्रंदिन, प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर, स्वामी सुदाचे चरित्र, मन करोणिया स्थिर, सादर होऊनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसोत, पंचदशाध्याय गोड.